पाहायला मिळतोय सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये गणेश शेळके ज्यांनी सेमीफायनलच्या मॅच मध्ये अप्रतिम धावांचा पाऊस पाडला होता। 400च्या स्ट्राइक रेटने 10 बॉल 40 ची घणाघाती फलंदाजी केली होती। तो खेळाडू गणेश शेळके स्ट्रायकर एंडला, तर दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्रायकर एंडला आपल्याला पाहायला मिळतोय अजय, ज्याने छोटा पॅकेट बडा धमाका, अगदी संघाला जशी गरज मागणी तसा पुरवठा आणि चपळ चिता, अगदी भरपूर उपाध्या या खेळाडूच्या पाठीमागे लागल्यात। आणि आता मेगा फायनल अंतिम रजनी, अजून देखील काही प्रेक्षक क्रिकेट वरती मित्रांनो प्रेम करणारी प्रेक्षक जर असतील ना, तर अगदी एखादी स्पर्धा जी पहिल्यापासून बघतात, अगदी फायनल होईपर्यंत ती घरी कधी जात नाहीत। आणि तेच प्रेक्षक, या प्रेक्षकांचं भरभरून प्रेम वाल्मिकी पठार प्रीमियर लीगला लाभलंय। मॅचला सुरुवात होते, फायनलची मॅच। एका बाजूला वैभव स्मृती संघ जिवलग मित्र परिवार यांच्या संघ मालकीचा संघ, दुसऱ्या बाजूला शांतारामजी कदम आणि तेजस साळुंके निगडी आणि कुहेकरवाडी या दोन गावाला बिलॉंग करणारे हे दोन संघ मालक छत्रपती रुची रायडर्स, हे दोन संघ फायनल मध्ये। कुणी जिंकू द्या मित्रांनो, क्रिकेट जिंकणार आहे। गोलंदाजीसाठी गोलंदाज अक्षय आलाय, अक्षय घाणेकर या टीमचा आयकॉनिक खेळाडू, यंग टॅलेंटेड युवा खेळाडू, परंतु समोर असेल एक रायझिंग स्टार गणेश शेळके। फायनलच्या मॅचला सुरुवात, बोला गणपती बाप्पा। पहिलाच बॉल, पहिल्या बॉल वरती मिस टायमिंग स्ट्रोक, कॅच पकडली आहे। ज्या गणेश शेळकेच्या अर्धशतकासाठी 10,000 रुपये जे कॅश प्राइज लावलं होतं, त्या गणेश शेळकेला मात्र शून्याचा चष्मा परिधान करून डिसले साहेब, पैशाला यश नाहीये, पैसा माणसाचं मन बदलतो, पैसा खेळ बदलतो आणि याच पैशाने आता खेळ झाला। टीम छत्रपती रुची रायडर्स या टीमचा फलंदाज गणेश शेळके माघारी परतला, अगदी जड पावलांनी मात्र पाठीमागे परततोय। बॅटर मैदानाच्या आतमध्ये सागर, पहिल्याच बॉल वरती गोल्डन डकची शिकार राहिला। अक्षय घाणेकरने त्याचं काम पूर्ण केलं, कारण की पहिल्याच बॉल वरती अगोदरच्या मॅच मध्ये ज्याने खोऱ्याने धावा केल्या त्या फलंदाजाला मात्र माघारी पाठवलंय। पहिल्या बॉल वरती विकेट आली। मेगा फायनलची मॅच यावेळेस बेस्ट टायमिंग दर्जाचा स्ट्रोक बॉल झालाय घोषांकित क्षेत्रामध्ये, जी ती एक सिंगल आले, सिंगलने खातं उघडलंय। वातावरण पूर्णपणे शांत आपल्याला पाहायला मिळते। अगदी आज रविवारची रात्र, प्रत्येकाला उद्या उठून कामावरती जायचंय। रविवार संपला तर पुन्हा एकदा जबाबदाऱ्या माणसाला जाग करतात, जबाबदारी जाणीवा करून देतात। आणि आतापर्यंत जाणीवा जरी झाल्या नसल्या तरी देखील ही मॅच संपल्यानंतर प्रत्येकाला जाणीवा व्हायला लागतील। इथे मिस टायमिंग दर्जाचा स्ट्रोक, उलटा झेल घेण्याचा प्रयत्न, अगदी 3 धावा इथे घेतल्या गेल्या। बॉल अगदी कॅप वरती, नशीब कॅप होती, अन्यथा कुठेतरी नाकावरतीच बॉल आदळला असता। 4 रन स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत, 4 धावा। मेगा फायनलची मॅच, दोन मातबर संघ, एका बाजूला छत्रपती रुची रायडर्स हा संघ लीग स्टेज मधील सर्व मॅचेस हा संघ जिंकला। आणि तदनंतर जर पाहिलं तर सेमीफायनलच्या मॅच मध्ये देखील इथे खराब लाईन आपल्याला पाहायला मिळते। व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा, अतिरिक्त धाव फलकावरती लागली जाते। 6 रन धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात। 5 धावा, माफ करा, 5 धावा इथे मात्र फॉलो थ्रू मध्ये अप्रतिम क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते। डॉट बॉल आलाय, 5 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्या। 4 बॉलचा आतापर्यंत खेळ संपलाय, 5 धावा धाव फलकावरती। साई शैली बर आणि यश वॉरियर्स या दोन संघांना मात्र सेमीफायनलच्या मॅच मध्ये परास्त व्हावं लागलं। खोलात टाकलेला बॉल
राहुल डीजे खूप चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. संघाचा एक जबाबदार खेळाडू म्हणून त्याची कामगिरी मात्र चांगली राहिली. या अगोदर सेमीफायनल मध्ये जर पाहिलं तर अगदी संघ अडचणीमध्ये होता. 12 बॉल 12 ची गरज असताना राहुल डीजीने मारलेला षटकार आणि तदनंतर या मॅच मध्ये जे प्रेशर होते ते मात्र कमी केलं गेलं. 5 बॉलचा आतापर्यंत खेळ समाप्त झालाय. 6 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. यावेळेस चांगला चेंडू हाताळलाय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकानंतर टीमची धावसंख्या 6 या आकड्यावरती. ओमकार आला गोलंदाजीसाठी. ओव्हर नंबर 2 वैभव स्मृती इलेव्हन या टीमचा एक युवा गोलंदाज, यंग टॅलेंटेड खेळाडू ओमकार गोलंदाजीसाठी. स्ट्रायकर इनला अजय. पहिलाच बॉल. पहिल्या बॉल वरती मात्र टप्पा पडल्यानंतर वळण घेणारा बॉल. चांगला चेंडू हाताला. डॉट बॉल आलाय. पहिला बॉल डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस बिगिट करण्याचा प्रयत्न. फटका इथे फसलाय. बॉलच्या खाली अक्षय घाणेकर. याच रिझन मध्ये प्रशांत कदमने चुकी केली होती. कॅच सोडली होती आणि षटकार आला होता आणि तदनंतर मॅचचं स्वरूप बदललं होतं. आणि आता अक्षय घाणेकर आयकॉनिक खेळाडू चुकी करत असताना षटकारामध्ये या फटक्याचं रूपांतर आपल्याला पाहायला मिळते. 6 धावाल्या. टीमची टोटल आता 12 या आकड्यावरती. फायनलच्या मॅच मध्ये एक एक धाव तुमच्या टीम वरती दबाव निर्माण करू शकते. एक सिंगल आले. अगदी स्वागत कमानी जवळ जी बाईक आतमध्ये आले त्यांना विनंती असेल एक तरी आतमध्ये या किंवा बाईकची लाईट बंद करा. चला बाईकची लाईट एक तरी बंद करा किंवा बाईक आतमध्ये घेऊन या प्लीज. यावेळेस चांगला चेंडू हाताळला. ओमकारचं कौतुक करेन. चांगली गोलंदाजी. क्षेत्ररक्षणाची साथ मिळाली नाही परंतु तदनंतर देखील जर पाहिलं तर हा युवा गोलंदाज आपल्या नावाची छाप सोडतोय. सिद्धेश्वर इलेव्हन डावरी यावेळेस भीमर बॉल त्याच्यावरती प्रहार केलाय. 2 धावा तर आल्या. नो प्लस 1. फुलटॉस बॉल हाताळलाय. कुठेतरी या खेळाडूचं कौतुक करायला गेलो परंतु तदनंतर जर पाहिलं तर खराब चेंडू हाताळलाय. संघाची धावसंख्या 2 ने वाढली. धावसंख्या 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. फ्रीटची संधी आता बॅटिंग करणाऱ्या टीम साठी. सागर स्ट्रायकर इनला. चला सामना स्पीडअप करा. जास्तीचा वेळ तुम्ही घेऊ नका. फ्रीटचा बॉल. कमी गती हाताळली. प्रॉपर टाइम होऊ शकलं नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. आणखीन एक निर्धाव चेंडू आलाय. 5 बॉलचा आतापर्यंत खेळ समाप्त झाला. 15 धावा धावफलकावरती. कंट्रोल केले बॅटिंग करणाऱ्या टीम वरती. ज्या टीमनं अगोदरच्या मॅच मध्ये अगदी 70 गाठली होती यावेळेस सागरच्या बॅट मधून बेस्ट टायमिंग दर्जाचा स्ट्रोक आलाय. फलंदाज क्रमांक 2 बाद झाला. टीम रुची रायडर्स या टीमला दुसरा धक्का. फायनलच्या मॅच मध्ये बॅटिंग ऑर्डर ढासळली कारण की गणेश शेळके बाद झाला. तदनंतर सागर देखील माघारी परतलाय.
ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता झुरकस मारण्याचा प्रयत्न केला सागरने, परंतु ताकद नव्हती या फटक्यामध्ये, टायमिंग होऊ शकलं नाही आणि याचमुळे कॅच अप्रतिम टिपले. 2 ओव्हरचा खेळ समाप्त. 2 ओव्हर नंतर टीमची धावसंख्या 15 या आकड्यावरती. दोन ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. गोलंदाजीसाठी तिसरं षटक प्रसाद गोलंदाजीसाठी आला. आणखी एक युवा गोलंदाज टीम वैभव स्मृती या टीमचा. या वेळेस चांगला स्ट्रोक लगावलाय अक्षय घाणेकर बॉलच्या खाली आणि हा षटकार. पुन्हा एकदा चुकी करताना अक्षय घाणेकर कॅच पकडली आणि पाय अगदी बाउंड्री लाईनला टच. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये बाहेर नव्हता, परंतु सेकंड अटेम्प्ट मध्ये त्याने पाय टेकवला. अक्षय घाणेकर चुकी करतोय कारण की कॅच तुम्ही टिपली आणि तदनंतर जर पाहिलं तर षटकार. 2 अक्षय घाणेकरच्या फायनलच्या मॅच मधल्या चुका आणि दोन्ही चुकावरती 6 धावा संघाने खर्च केल्यात. आता अक्षय घाणेकरची जागाच बदलली. बाबा ही जागा तुझ्यासाठी बॅड लक आहे. तू आता 38 सर्कलच्या हातमध्ये फिल्डिंगला उभा राहा. आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला. टीमची धावसंख्या 21 या आकड्यावरती. यावेळेस मिस टायमिंग दर्जाचा स्ट्रोक. आता बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक येत आहेत. कॅच ड्रॉप. फलंदाजी ते बाद झाला रनआउटच्या स्वरूपात. कॅचची संधी हुकली, परंतु रनआउटच्या स्वरूपामध्ये मात्र हिमेश यांना माघारी परतावं लागलंय. आणखी एक धक्का टीम छत्रपती रुची रायडर्स या टीमला. प्रसाद पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती. यावेळेस पालख्याने फक्त दिशा देण्याचं काम केले. एक धाव तर आली डिक्लेअर स्वरूपाची. एक धाव आली. टीमची धावसंख्या आता 23 आकड्यावरती जाऊन पोहोचते. 23 धावा. षटक क्रमांक 3 मार्गस्थ. आता 3 बॉल आतापर्यंत खेळ समाप्त झाला. 23 रन. यावेळेस फटका दर्जेदार. बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक. बॉल अडवण्याचा महत्वाचा प्रयत्न राहिला, परंतु बॉल सीमारेषा पार. षटकार. ओमकारचा प्रयत्न दमदार होता, परंतु अजयच्या बॅट मधून हा षटकार आला. टीमची धावसंख्या आता 29 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 29 धावा. 4 बॉल आतापर्यंत खेळ समाप्त झाला. मयूरच्या बॅट मधून षटकार आला होता. एक सिंगल आले. 30 रन स्कोर कार्ड वरती. या धावा देखील फायनलच्या मॅच मध्ये भरपूर आहेत, कारण की या अगोदर जर तुम्ही सेमीफायनलची मॅच पाहिली तर 20 धावांचं टार्गेट, 21 धावांचं टार्गेट चेस करत असताना शेवटच्या षटकापर्यंत ही मॅच येऊन ठेपली होती. 4 बॉल तर 5 बॉल आतापर्यंत खेळ संपला. 30 रन स्कोर कार्ड वरती. अक्षय घाणेकरने जे 2 कॅच सोडले आणि तदनंतर 6 धावा आल्या, त्या 12 धावा जर इथून पुढे मायनस जर केल्या तर मात्र कुठेतरी
धावसंख्या थांबली असते, 18 वरती पोहोचली असते, परंतु अक्षय घाणेकरनी या फायनलच्या मॅच मध्ये आयकॉन खेळाडूकडून चुका घडणं हे मात्र खूप चुकीचं लक्षण. शेवटचा बॉल, शेवटच्या बॉल वरती बिगिट करण्याचा प्रयत्न, बॉल हवेत, क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतील. 1 धाव 2 धाव इथे घेतल्या गेल्या. 32 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 3 ओव्हरचा खेळ समाप्त. 32 धावा धावफलकावरती. बत्तीस धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. जास्तीचा वेळ तुम्ही घेऊ नका मित्रांनो, प्लीज मॅच स्पीडअप करा, कारण की बरोबर 1 वाजले तर आपल्याला बरोबर 1:30 वाजेपर्यंत कार्यक्रम या ठिकाणी संपवायचा आहे, याची नोंद घ्या. कारण की इथून पुढे सेकंड इनिंग आणि सेकंड इनिंग नंतर सर्वांचा सन्मान आणि बक्षीस वितरण हा कार्यक्रम आपण या ठिकाणी घेणार आहोत, याची नोंद घ्या. यावेळेस बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक कॅच टिपले, फलंदाज बाद. छत्रपती रुची रायडर्स या टीमला आणखीन एक धक्का. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रेम. यावेळेस वाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा रन आली. धावसंख्या 33 या आकड्यावरती. छत्रपती रुची रायडर्स या टीमचा 12वा खेळाडू आमच्या पाठीमागे उभा आहे. फक्त याच 12व्या खेळाडू एका मॅच मध्ये पॅनल्टीला सामोरं जावं लागलं होतं छत्रपती रुची रायडर्स या टीमला. आमचे सचिनजी डिसले साहेब. खुला टाकलाय बॉल, मिनी हेलिकॉप्टर लँड केले. 1 धाव तर आले. राहुल डीजे अगदी क्रिकेट मध्ये रोनाल्डो आपल्याला पाहायला मिळाला. आणि 2 धावा तिथे घेतल्या गेल्या. 12व्या खेळाडूचं कौतुक करेल, कारण की सचिन डिसले यांच्यामुळे एकदा त्यांच्या टीमला पॅनल्टी लागली, परंतु तदनंतर जर पाहिलं तर त्यांना कुणी आता जर नामदेव साळुंके यांनी जरी सांगितलं मी 5,000 रुपये देतो, तुम्ही माझ्यापर्यंत या 2 मिनिटं, तरी देखील सचिन डिसले जागा सोडणार नाहीयेत. इतकी महत्वाची जबाबदारी आता 12व्या खेळाडूने घेतली. 10,000 देतो तरी देखील येणार नाहीत, कारण की त्यांना माहिती आपल्या टीम साठी आता आकडा वाढवू नका, नाहीतर ते त्यांचा निर्णय चेंज करतील. यावेळेस चांगला स्ट्रोक लगावला. समोरच्या दिशेत क्षेत्ररक्षक नाहीये, कॉलिंग नव्हतं. बॉल सीमारेषा पार, चौकार. फायनलच्या मॅच मध्ये चांगली धावसंख्या साकारली. फायनलच्या मॅच मध्ये टॉस जिंकल्यानंतर कॅप्टन वैभव स्मृतीने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला, आणि हा निर्णय कुठेतरी चुकीचा होता की काय या मॅच मध्ये आपल्याला येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 40 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 4 बॉलचा आतापर्यंत खेळ समाप्त झाला. या बॉल वरती कोणती धाव मिळत नाहीये. 5 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 40 धावा धावफलकावरती. आता शेवटचा बॉल. शेवटच्या बॉल वरती ऑन साइड ला बॉल सीमारेषा पार. मिळतील धावा 4, चौकार. 44 धावा 45 लक्ष येणारे 24 बॉल करायचे आहेत. 45 धावा, 24 बॉल 45 धावा. चला छत्रपती रुची रायडर्स
लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्या. पंचेचाळीस धावांची गरज विजयासाठी. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना छत्रपती रुची रायडर्स या टीमने धावा केल्या 44 आणि आता 45चं टार्गेट दिले गेले सेकंड इनिंग मध्ये. दुसऱ्या डावाला सुरुवात होते. मांगडेवाडी गावाचा पर्याय निवडलाय गोलंदाजीसाठी. पहिलं षटक मांगडेवाडी गावाकडून येताना आपल्याला पाहायला मिळते. कौशिक सावंत आजचा दिवस खूप चांगला राहिले या गोलंदाजाचा आणि संपूर्ण लीग स्पर्धेमध्ये अगदी सचिनजी डिसले यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक खेळाडू मांगडेवाडीचे तयार झालेत या वर्षी त्यांच्या नेतृत्वाखाली. चला बॅटिंग ऑर्डर लगेचच या टीम वैभव स्मृती 11 दोन्ही सलामीवीर लगेचच मैदानाच्या आतमध्ये येऊ द्या. सचिनजी डिसले खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर एक लढवय्या खेळाडू, अनेक वर्ष वाल्मिकी पठार क्रिकेट असोसिएशन मध्ये मांगडेवाडीचा संघ श्री गणेश 11 मांगडेवाडी या नावाने खेळतो. मित्रांनो, तुमचा संघ किती सामने जिंकतो आणि किती सामने किती स्पर्धेमध्ये तुम्ही ट्रॉफ्या मारता त्यापेक्षा तुम्ही किती स्पर्धेमध्ये सहभागी होता हे देखील खूप महत्वाचं असतं. आणि श्री गणेश मांगडेवाडी हा असा संघ जो संघ आतापर्यंत संघर्ष करतोय एक एक स्पर्धा जिंकण्यासाठी, परंतु हार कधी मांडली नाही आणि इथून पुढे देखील मानणार नाही असा संघ. सचिनजी डिसले यांनी सुरुवातीला जर पाहिलं तर 11 खेळाडू जमवताना खूप दमछाक झाले आणि एक गाव 11चं क्रिकेट वाटतं तेवढं सोपं नसतं मित्रांनो. कारण की एका गावातील 11 खेळाडू समज गैरसमज बाजूला ठेवून एका छत्राखाली आणणं, त्यांची सांगड घालणं आणि प्रत्येक शनिवार रविवारी त्यांना मैदानाच्या आतमध्ये उतरवण्यासाठी मेहनत घेणं. सचिन डिसले यांच्याकडे अगदी क्रिकेटचा अनुभव त्यापेक्षा क्रिकेटची आवड त्यांच्या मनामध्ये भरपूर आहे. आणि आता सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये अजय विजय. आता ज्या जोडीच्या दोन्ही नावामध्ये जय असे 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. 24 बॉल मध्ये 45 धावांची गरज. स्ट्रायकर इनला विजय, नॉन स्ट्रायकरला अजय आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल कौशिक सावंत, पहिलाच बॉल ऑन साइडला खेळलाय. एक धाव तिथे घेतली जाते, एक सिंगल आले. एक धाव आली धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. आणखी एक डॉट बॉल आला. 2 बॉलचा आतापर्यंत खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती फक्त एकच धाव लागली जाते.
या बॉलवरती लाईन मिस करताना व्हाईट बॉलचा इशारा, एक्स्ट्रा रन आले. पाबरपेच्या षटकामध्ये धावा येणं अपेक्षित आहे टीम वैभव स्मृती 11 या टीम साठी. अजय विजय या दोन्ही खेळाडूंच्या जवळ तितकी क्षमता आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस खोलात टाकलाय बॉल, अपील स्ट्रॉंग, आत्मविश्वास कमी आपल्याला पाहायला मिळतोय. आणखी एक डॉट बॉल आलाय. फायनलच्या मॅच मध्ये एक एक डॉट बॉल मात्र आता टीमचं स्वप्न दूर ठेवण्याचा प्रयत्न करेल. आणखी एक बॉल पायावरती आदळलाय. बॅटच्या सहाय्याने डिक्लेअर मधील ही एक धाव धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. धावफलकावरती 3 धावा लागले गेल्या. 4 बॉलचा आतापर्यंत खेळ समाप्त झाला. 3च धावा. यावेळेस प्रॉपर टायमिंग इथे आपल्याला पाहायला मिळते. बॉल जातोय सीमारेषा पार. पंचांचा इशारा, 4 धावा. येतो तो चौकार. 4 धावा आल्या. 7 रन स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5 बॉल आतापर्यंत खेळ समाप्त झालाय. 7 धावा. अजयच्या बॅट मधून चौकार आलाय. सुरुवातीला संघर्ष करत होता, परंतु आता संघर्षावरती पर्याय शोधलाय. 7 रन स्कोर कार्ड वरती. यावेळेस ऑन साइडला चांगला स्ट्रोक, 38 सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट स्क्वेअर रिगला चांगलं क्षेत्ररक्षण. एक सिंगल आले. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकानंतर संघाची धावसंख्या 8 या आकड्यावरती. आता उर्वरित 3 षटकांचा खेळ शिल्लक आणि या 3 षटकासाठी आता आवाज आपण ऐकूयात. वाल्मिकी पठार क्रिकेट असोसिएशन साठी नेहमी ज्यांचा आवाज आपल्याला लाभतो, आकाश कारंडे सरांना ऐकूयात या पुढच्या 3 षटकासाठी. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. वाल्मिकी पठार प्रीमियर लीग 2026. आणि या क्रिकेट असोसिएशनने आम्हाला या ठिकाणी समालोचनाची संधी दिली, त्याबद्दल आपल्या मनापासून आभार, धन्यवाद. डॉट बॉलची समाप्ती. धन्यवाद प्रवीणजी वंडुस्कर महाराज यांचा आवाज आपण ऐकतोय या फायनलच्या सामन्यामध्ये. मी पुन्हा एकदा मायक्रोफोन वरती जोडलोय. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. गणेश शेळकेचा हा बॉल, चेंडू हवेमध्ये, फटका फासलाय. बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक प्रेम आलाय, कॅच पकडली आहे. चांगलं कॉलिंग झालं, आवाज दिला, थांबवलं समोरून धावत येणाऱ्या क्षेत्ररक्षकाला आणि पकडली ही झेल. हे कॉलिंग भरपूर महत्वाचं जे प्रेमने आता केलंय. भरपूर चांगलं क्षेत्ररक्षण. सांघिक खेळ छत्रपती रुची रायडर्स संघाचा सुरुवातीच्या सामन्यापासून चांगला राहिलाय. संघामध्ये बॉन्डिंग चांगलाय. प्रत्येक खेळाडू युवा खेळाडू आहे आणि प्रत्येकाला समजून घेऊन मैदानाच्या आतमध्ये अगदी प्रॉपरली क्रिकेटचा खेळ खेळला जातोय. श्रवण कदम नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. मेगा फायनलच्या महा लढतीमध्ये या खेळाडूला आता मात्र चांगली बॅटिंग करणं भरपूर गरजेचं आहे. समोर एक भरपूर अनुभवी खेळाडू गणेश शेळके. सर्वांनी चांगला स्ट्रोक लगावलाय. शॉर्ट स्क्वेअरला आहे क्षेत्ररक्षक. चांगली फेकी झाली, वेगाने फेकी झाली गणेशचा प्रयत्न, परंतु एक धाव जोखमीच्या जोरावरती अगदी वेगाने पूर्ण केली. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. कौशिकने आज कमाल केली आहे. प्रत्येक सामन्यामध्ये कौशिकने एक चांगला स्टार्ट करून दिलाय टीमला. ज्या वेळेस संघ गोलंदाजी करत होता त्यावेळेस एक दमदार सुरुवात जी कौशिकने या संपूर्ण लीग स्पर्धेमध्ये करून दिली. टीम छत्रपती रुची रायडर्स भरपूर चांगला खेळ संपूर्ण लीग स्पर्धेमध्ये. त्याचबरोबर त्यांच्याच बरोबरीला असणारा संघ वैभव स्मृती 11. दोन्ही बलाढ्य संघांमध्ये रंगली आहे ही मेगा फायनलची महालढत.
विजय गालवे थोडासा शपथ झाला आडव्या बॅटने काय फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक बनले प्रेक्षक. बॉल त्यांच्या डोक्यावरून करतोय हवाई सफर. बरोबर बॅटच्या मध्ये लागलेला हा फटका निघून गेला. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या डोक्यावरून सीमारेषेच्या पल्याड. काय फटका होता अप्रतिम. पूर्णपणे ताकद एक्झिक्यूट केली या फटक्यावरती. विजयने बॉलला हुक केलं. भरपूर चांगला स्ट्रोक. मनगटाचा पुरेपूर उपयोग करून बॉलला फेकलं मैदानाच्या बाहेर. 15च्या घरामध्ये धावफलक. 15 धावा धावफलकावरती. अजून 30 धावा करायचे आहेत. फुलटॉस बॉल होता. दिशा दिली. चांगला ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक आहे डीपला. थोडासा फंबल जरूर झाला परंतु सावरले. उचलून फेकेल. थोडासा उशीर जरूर केला. एकच होते तिथे मिळाल्या 2 धावा अगदी वेगाने पूर्ण केल्या. बॉल हातामधून सुटल्यानंतर पायाला आदळला नाही तर 4 धावा आपल्याला जरूर पाहायला मिळाला असता. मिस फिल्डिंग करून चालणार नाहीये मेगा फायनलच्या या अंतिम लढतीमध्ये. अनेक सामन्यांमध्ये चांगला खेळ करून दोन्ही संघ इथपर्यंत पोहोचलेत. नाही चुकी झालीये. गणेश कडून चुकी झालीये. भीमर हाताळलाय. नो बॉलचा इशारा. अठराच्या घरामध्ये धावफलक. एक गडी वास झालाय. बरोबर बॅट वरती हा बॉल आलेला नाहीये. फिल्डिंग चुकीची होते. करण सुर्वे चुकी करतोय. बॅकअप येईपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा वेगाने पूर्ण होतील. धावांसाठी धावा धाव सध्या मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 2 ने धावफलक पुढे सरकला. 20 धावा धावफलकावरती. 12 मध्ये आता करायचे आहेत 25 धावा. 12 चेंडू 25 धावा. 25 धावा 12 चेंडू. हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. महत्वाचा षटक. पहिले महत्वाचे 6 चेंडू. या 12 चेंडूंमधले कोणत्या गोलंदाजावरती आता छत्रपती रुची रायडर संघ विश्वास ठेवणार आहे. भरपूर चांगला सामना. मेगा फायनलची महालढत मैदानाच्या आतमध्ये. वाल्मिकी पठार प्रीमियर लीग 2026 पर्व क्रमांक 3. कोण होणार दादा संघ या स्पर्धेमधला चॅम्पियन. 2026 चा विजेता संघ कोणता संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. 2 संघ मैदानाच्या आतमध्ये एकमेकांच्या विरोधामध्ये क्रिकेटचा खेळ खेळतायत. एका बाजूला टीम छत्रपती रुची रायडर. दुसऱ्या बाजूला वैभव स्मृती 11. मयूर सुतार. रफ्तार का सौदागर. भरपूर वेग आहे या गोलंदाजाकडे. सातत्याने सरावामध्ये असणारा हा खेळाडू या संपूर्ण लीग स्पर्धेमध्ये भरपूर चांगली गोलंदाजी करतोय. श्रवण आहे समोर. चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. वेग भरपूर होता. त्याला प्रत्युत्तर देऊ शकला नाहीये. बॅट फिरते की न फिरते तोपर्यंत बॉल निघून गेलाय. मोठ्या फटक्यासाठी तयार होता श्रवण. बॅट देखील स्विंग झाली होती चांगली परंतु उशीर झाला. तोपर्यंत बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये सुरक्षित. अजय शिंदे गेले 2 दिवस अफाट मेहनत राहिली आहे या खेळाडूची. गोलंदाजी फलंदाजी क्षेत्ररक्षण तिन्ही फॉर्मॅट मध्ये अक्षरशः या खेळाडूने 4 छान लावलेत. फटका फासलाय. बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी प्रथमेश. नाही करणार तो चुकी. झेल इथे पकडलाय. वैभव स्मृती 11 या टीमचा मुख्य खेळाडू. श्रवण कदम आता मैदानाच्या बाहेर चाललाय. चांगली बॅटिंग करायची होती फायनल मध्ये. नाही करू शकला. भरपूर अपेक्षा होत्या टीमला. आता कठीण परिस्थितीचा आदर्श खेळाडू राहुल डिसे मैदानाच्या आतमध्ये येतोय. अनेक वेळा वैभव स्मृती 11 संघ अडचणीमध्ये अडकत असताना याच खेळाडूने तिथून संघाला उचललंय. संघाची जबाबदारी आता उचलून त्याने स्वतःच्या खांद्यावरती घेतली आहे जरूर परंतु कशा पद्धतीने बॅटिंग करेल या फायनलच्या लढतीमध्ये हे देखील पाहणं भरपूर रंजक ठरणार आहे. प्रेक्षकांना आवडेल असा सामना मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला सुरू आहे. मयूर शिंदेचा हा बॉल. भरपूर वेग होता. भरपूर वेग होता. राहुल डिसे पूर्णपणे बीट होत आहेत. 3 बॉलचा खेळ झाला. 20 धावा. धावफलक स्थिरावलाय.
9 मध्ये अजूनही 25 करायचे आहेत. 9 चेंडू 25 धावा. मोठा फटका भरपूर महत्वाचा आहे. राहुल डिसेला खेचावा लागणार आहे. खेचणार का? आडव्या बॅटने खेळायचा होता. सबमरीन डिलिव्हरी. पंचांना प्रश्न विचारेल गोलंदाज. पूर्णपणे थांबवलंय. थांबवून ठेवलंय. पायामध्ये बेड्या ठोकल्यात फलंदाजांच्या. हा बॉल देखील निर्धाव आलाय. आता सचिन डिसले यांनी आता कुणाला तरी व्हिडिओ कॉल लावलाय आणि आता ते सांगतायत आता 5वी मॅच आम्ही जिंकण्याच्या दिशेने वाटचाल करतोय. परंतु क्रिकेट मध्ये जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाहीये आणखीन एक डॉट बॉल. मेगा फायनलच्या या महालढतीमध्ये 5 चेंडू निर्धाव हाताळलेत. शेवटचा बॉल. फायनल मध्ये मेडन ओव्हर येणार का? निर्धाव षटक मयूर सुतार हाताळणार का? विठला 11 कारळे संघाचा हा खेळाडू या लीग स्पर्धेमध्ये भरपूर चांगली कामगिरी करतोय. छत्रपती रुची रायडर्स या टीम कडून खेळत असताना हा बॉल शरीराचा वेध घेतोय. मेगा फायनल मध्ये निर्धावी शतक हाताळलंय. मेडन ओव्हर. जोरदार टाळ्या मयूर सुतार साठी. काय गोलंदाजी केले. चेंडू हाताळलेत की रखरखते आगीचे निखारे. संघ मालकाने दाखवला विश्वास. कर्णधाराने ठेवला विश्वास. विश्वासावरती पाणी न फेरता काय गोलंदाजी केली आहे. प्रत्येक जण त्याची पाठ थपथपतोय कारण की त्या पद्धतीची गोलंदाजी त्याने मेगा फायनल मध्ये केली. एकही धाव दिलेली नाहीये. धाव फलक लगेचच तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवू. 6 बॉल आणि आता बनवायच्या आहेत 25 धावा. एकूण धावा धावफलकावरती 20 लावलेत. 6 चेंडू. प्रथमेश शेवटच्या षटकासाठी आडव्या बॅटने विजय गालवेने फटका तर चांगला खेळला आहे. नाही क्षेत्ररक्षक होते पर्यंतच्या आवाक्या बाहेर होता बॉल. निघून गेला. 4 धाबींसाठी चौकार. मॅच अजून संपलेली नाहीये. पहिल्याच बॉल वरती चौकार आलाय. अजून 5 बॉलचा खेळ बाकी आहे. आता इथून पुढे जर 5 मध्ये 21 काढल्या तर सचिन डिसले साहेबांच्याकडून 2,500 रुपये कॅश प्राइज बॅट्समॅनला दिलं जाईल. 5 बॉल मध्ये जर 21 धावा कुठल्या तर रोख रक्कम 2,500 रुपये कॅश प्राइज सचिन डिसले साहेबांच्याकडून दिलं जाईल. बॅटची इनर एज बॉल गेला डी झोन मध्ये. एक सिंगल तिथे मिळाली. 4 मध्ये करायचे आहेत 20. 4 चेंडू 20 धावा. 20 धावा 4 चेंडू. महत्वपूर्ण चेंडू आताचा. मॅच बॉल. सामना चेंडू कशा पद्धतीने हाताळेल प्रथमेश शेलार. विजय गालवे सामना करतोय. नाही. चुकीचा बॉल आहे. चुकीचा बॉल आहे. पंच इथे नाकारतायत. बीमर आहे. नो बॉलचा इशारा. अगदी डोळ्यासमोरून गेला विजय गालवेच्या. परंतु विजय गालवे या बॉल वरती काही करू शकला नाही. फक्त एकच धाव मिळाली नो बॉलची. 4 मध्ये करायच्यात 19 आणि पुढील बॉल आहे फ्री हिटचा. या बॉल वरती जर का मोठा फटका आला तर मॅच मध्ये ट्विस्ट. कहाणी में ट्विस्ट. फटका तर अप्रतिम. क्षेत्ररक्षक आहे. कॅच पकडली आहे परंतु फ्री हिटचा बॉल. विकेट इथे मिळणार आहे का? विकेट इथे मिळाली आहे. धावचीच्या स्वरूपामध्ये राहुल डिसे मैदानाच्या बाहेर जातील. तीन बॉल मध्ये आता करायचे 19. 3 चेंडू आणि 19 धावींची गरज आहे. अक्षय घाणेकर आयकॉन खेळाडू बॅटिंग साठी येतोय. कुठेतरी एखादा चुकीचा चेंडू, एखादा अवांतर चेंडू, त्यानंतर मॅच मध्ये होणारा बदल आपल्याला पाहायला मिळेल. एकतर्फी सामना. छत्रपती रुची रायडर्स हा संघ सध्या जर का पाहिलं तर प्रत्येक खेळाडूचे खांदे उंचावलेत. आत्मविश्वास भरपूर आहे. फटका तर अप्रतिम खेचलाय. सागर पवार बॉल खाली नाही करणार. तो चुकी. संपूर्ण या 2 दिवसीय लीग स्पर्धेमध्ये सागर पवारने एकही झेल ड्रॉप केलेला नाहीये. अप्रतिम कॅचेस त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाल्या. ही देखील झेल अप्रतिम होती. चला लगेच लगेच फील्ड सेट करा. लगेच
वेलकम गणेश दादा मोहिते, एक क्रिकेटप्रेमी व्यक्तिमत्व, त्याचबरोबर पाटण तालुक्यातील एक सुप्रसिद्ध खेळाडू म्हणून ज्यांची ओळख आहे. उमरकंचन गावचे सुपुत्र. शिवसार्य गणेश मंडळ, शिवसह्याद्री गणेश मंडळ उमर कंचन यांच्याकडून मयूर सुतारसाठी 501 रुपयाचे कॅश प्राइज झालंय. थँक्यू सो मच गणेश दादा मोहिते आणि यांच्या संपूर्ण मंडळाकडून हे पारितोषिक मयूर साठी ते दिलं गेलं. शेवटचा बॉल, गरज आहे 19 धावेंची. वाल्मिकी पठार प्रीमियर लीगचा फायनलचा महामुकाबला, शेवटचा बॉल. संपूर्ण संघ एकत्रित आलाय छत्रपती रुची रायडर्स आणि या स्पर्धेमधला चॅम्पियन संघ राहिलाय छत्रपती रुची रायडर्स. वाल्मिकी पठार प्रीमियर लीग 2026 प्रभाग क्रमांक 3 चॅम्पियन संघ दादा संघ या संपूर्ण लीग स्पर्धेमध्ये बाजी मारली. प्रथमच हा संघ या स्पर्धेमध्ये खेळला आणि प्रथमतच या संघाने बाजी